शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे आजचे बाजारभाव, पीएम किसान आणि नमो शेतकरी अपडेट्स यासोबतच हवामानाचा लाईव्ह अहवाल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मतदार याद्या अद्ययावतच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा, विरोधकांचे आरोप फेटाळले, दुबार नावे आणि वयांमधील फरकाची दुरुस्ती यापूर्वीच केली। मतदार नोंदणी अधिकाऱ्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतदार यादीमधील नोंदणीमध्ये बदल करता येत नाही असे सांगत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संबंधित नाही असेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले। 2017च्या कर्जमाफीचे 5,800 कोटी 6 आठवड्यात द्या, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। 6.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। राज्य सरकारने 2017 मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील वंचित राहिलेल्या 6,58,000 शेतकऱ्यांना 5,800 कोटी रुपये 6 आठवड्यात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी यांनी दिलेत। ओला दुष्काळ का नाही, 125 वर प्रकल्प तुडुंबच। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील स्थिती, योग्य नियोजनाची गरज। पावसाळा संपून 15 दिवस उलटले तरी जिल्ह्यातील 125 प्रकल्प 100% भरलेले आहेत। ही सर्व परिस्थिती असताना ओला दुष्काळ का जाहीर केला जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत। सांगोला परिसरात अतिवृष्टीमुळे 51,335 हेक्टरवर पिकांचे नुकसान। तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांची माहिती। सांगोला तालुक्यातील 10 मंडळातील पंचनामे पूर्ण झालेत। अतिवृष्टीग्रस्तांसाठी 208 कोटींची भरपाई। शेवगाव, पाथर्डीतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। पाथर्डी तालुक्यातील 1,07,643 शेतकऱ्यांना 101 कोटी रुपये 29 लाख तर शेवगाव तालुक्यातील 78,769 शेतकऱ्यांना 107 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत। अवजारी अनुदानातील कमाल मर्यादा हटवली। कृषी अभियांत्रिकी संचालनालयाकडून सुखद धक्का। राज्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांमधून अवजारी खरेदीसाठी शेतकऱ्याला कमाल 1 लाखांपर्यंत अनुदान देण्याची अट होती। कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने ही अट आता काढून टाकली आहे। बोगस लाभार्थ्यांना बोनसचे वाटप, खरा शेतकरी अजूनही प्रतीक्षेत। गोडपिंपरी तालुक्यात संतापाची लाट। या सर्व गोंधळाच्या केंद्रस्थानी कोरपना येथील खरेदी विक्री सहकारी संस्था आहे। या संस्थेचे व्यवस्थापक अजय बोटरे आणि ऑपरेटर मंगेश येलमुरे यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोनस हवा असेल तर 50% रक्कम द्या असा अजब फतवा काढल्याचे समोर आले। स्थानिकसाठी शिंदे सेनेची स्वबळाची तयारी, वेगळी चूल। अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह। शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी पूर्व विदर्भासाठी 340 कोटी मंजूर, रक्कम जमा होणार। 6 जिल्ह्यातील 3,76,968 शेतकऱ्यांची 3,44,729 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि यासाठी 340 कोटी 90,08,000 रुपये मंजूर करण्यात आलेत। बॉयलर पेटले, भाव जाहीर होईनात। गेल्या वर्षी भाव न देणाऱ्यांना डच्चू। यंदा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात ऊस, शेतकऱ्यांचे भावाकडे लक्ष। हिंगोली जिल्ह्यात 178 कोटींच्या निधीला मान्यता। थेट खात्यावर 141 कोटी 15 लाख रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे जमा होणार। दिवाळीपूर्वी दिव्यांग, विधवा आणि परित्यक्ता वंचित कुटुंबांना धान्य मिळण्याची आशा धुसर। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी पुरामुळे खचल्या 215 विहिरी। परभणी जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्यांमधील 52 मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2 ते 5 वेळा अतिवृष्टी झाली। सोलापूर जिल्ह्यातील 60,000 घरकुल लाभार्थ्यांना नोटीस। प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बांधकाम सुरू न केल्याचा ठपका। जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त घरकुल मंजूर आहेत। त्यातील 60,000 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन देखील बांधकाम सुरू केले नाही, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी 53,99,000चा निधी। 931 शेतकरी बाधित झाले होते। डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार। सिन्नरच्या 14,705 शेतकऱ्यांना मिळणार 10 कोटी 93 लाखांची भरपाई। सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे 10,716 हेक्टरवरील पिके बाधित। कृषी विभागातील अधिकाऱ्यांना 13,000 सिम कार्डचे वाटप। शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यात येणाऱ्या अडचणींवर तोडगा बनून कृषी विभागाने मोठं पाऊल उचलले। राज्यभरातील 13,141 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिम कार्ड देण्यात येणार असून अधिकारी बदलले तरी फोन नंबर कायमस्वरूपी तोच राहणार आहे। मनमाडमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। प्रति क्विंटल कमीत कमी 500 तर सरासरी 900 रुपयांचा दर मिळालाय। कांदा विक्रीतून वाहतुकीचा खर्च देखील निघणे कठीण। दिवाळी साजरी करायची तरी कशी?
साई संस्थांमध्ये 80 लाखाचा अपहार, 47 कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर संस्थानाचा कारभार चव्हाट्यावर. भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या साईबाबा संस्थांच्या कारभारात झालेला मोठा घोटाळा उघडकीस आलाय. विद्युत विभागातील तब्बल 80 लाख रुपयांचे वीज साहित्य खुलेआम चोरले गेले आणि या चोरीची जबाबदारी थेट 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निश्चित झाली. न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात अखेर 47 संशयित चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याच्या सोयाबीनला दिलाय केवळ 500 रुपयांचा भाव. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची पिवळवणूक सुरूच. दिवाळी बोनस अशी सोयाबीन या शेतमालाची ओळख झाली, पण दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याच्या मालाला चक्क 500 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आलेले आहे. अमरावती जिल्ह्यात 35% शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच. शासनाची हमी हवेतच. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले तर शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली, पण मात्र अजून प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळाली नसल्याचं चित्र समोर येत आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी अकोल्यात 65,000 लाभार्थी. ट्रॅक्टर खरेदीवर जोर. शेती कामांसाठी मजुरांची टंचाई वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल कृषी यांत्रिकीकडे वेगाने वळतोय आणि याच पार्श्वभूमीवर महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात तब्बल 65,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आव्हान. माझा शब्द आहे की कोणत्या परिस्थितीत मी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. मात्र आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, जेव्हा लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या दृष्ट आणि सावत्र भावांना तुम्ही चांगला धडा शिकवा, असे आवाहन शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गांना केले. यंदा मोसंबीने दिवाळीऐवजी काढले दिवाळे. 25,000चा भाव. 8,000वर बागायतदार संकटात. शेतकऱ्यांसाठी आणखी 3,258 कोटी. 2 दिवसात ठरावांद्वारे 5,364 कोटींचा निधी जाहीर. गेल्या 2 दिवसात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक ठरावांद्वारे 5,364 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. कापसाची आवक अल्प. हमीभावाच्या घोषणात. खानदेशात अद्यापही दर दबावातच. सध्या खंडीसह सरकेचे दर हवे तसे नसल्याचे कारण खरेदीदार सांगतायत. सरकी दरात सुधारणा झाली, पण ही सुधारणा टिकत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे. पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारदाना खरेदीसाठी समिती. हमीभावात पिकांची खरेदी करताना दरवर्षी बारदाना टंचाईचा प्रश्न निर्माण होतोय. यंदा नाफेडमार्फत अनियमित पुरवठ्यामुळे अडथळे निर्माण झाल्यामुळे सरकारने ही जबाबदारी आता थेट पणन विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे. एकच लक्ष. अनुदान देण्यास प्रशासन दक्ष. पाथर्डी तालुक्यासाठी 101 कोटींचे अनुदान. सुट्टीतही अनुदान वितरणाचे कामकाज सुरूच. अनुदान रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित होणार. तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात 101 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले जाईल. यात 2 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये इतर शेतकऱ्यांना देखील मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचं पांढरं सोनं काळवंडलं. कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी हतबल. 5 दिवस बाजार समिती बंद. पाडव्याला निघणार मुहूर्ताचे दर. लासलगावला सोयाबीनची विक्रमी आवक. यंदा येथील बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाल्याचे शेतकऱ्यांना समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे उतारा चांगला पण हातात पैसा कमी अशी भावना गावागावातून व्यक्त होते. सोयाबीनचा प्रति क्विंटलला सरासरी बाजारभाव 4,300 रुपये तर कमाल 5,100 रुपये भाव इतका नोंदवला गेलाय. धाराशिव जिल्ह्याला 3 शासन निर्णयामधून 522 कोटी 58 लाखांची मदत. अनुदान वितरणाची गती वाढवण्याची शेतकरी नेते अनिल जगताप यांची मागणी. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.